MUCC ओरिसा या संघाला आपण पाहणार आहोत। भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे दोन्ही टीममध्ये समाविष्ट पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला एजाज कुरेशी यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत पश्चिम बंगाल राज्यातील एक जबरदस्त खेळाडू पिकू पॉल। मॅच सुरू करायची आहे। मॅच सुरू करायची आहे। यस, एजाज कुरेशी मैदानात उतरलाय आणि अल्ताफ बाली सर एजाज मैदानात येतात ना त्यावेळेला आम्हाला बाली ट्रॉफी आठवते आणि राज गोठणकर आणि त्याचबरोबर जी जेडीची टक्कर झाली होती त्यानंतर त्यांना लगेच खाली उडी मारून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचं माणुसकीचं एक दर्शन दाखवलं होतं याच मैदानामध्ये याच एजाज कुरेशीने आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात नक्कीच स्वागत करूयात कारण एक माणुसकीचं एक जबरदस्त प्रदर्शन केलं होतं एजाज कुरेशीने आणि आज त्याचीच आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाहीये। तेच मैदान आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। पश्चिम बंगाल राज्यातील एक जबरदस्त बॅटर पिकू पॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 25 मिनिटात पहिल्या 5 ओव्हर या संपल्याच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरसाठी एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल सर्कलच्या। हा नियम अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून आतापर्यंत कायम आहे आणि तो सगळ्यांना सारखा असेल। 6 ओवर का मैच है और 2 रिव्यूज आपको हर इनिंग्स में मिलेंगे। क्वाड बिहाइंड और एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं मिलेगा। प्रेक्षकांनी कॅच घेतली तर त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचा पुरस्कार आमदार महेश चौगुले साहेबांकडून दिला जाणार आहे। मॅजिक बॉक्स मध्ये जर बॉल गेला तर 7000 रुपयाचा पुरस्कार बॅटरला मिळणार आहे। मॅचला होते सुरुवात। गोलंदाजीसाठी येताना पहिला मिळतात बिहार राज्यातील छपराचा असणारा हा गोलंदाज नाव रोहित शर्मा। बिहारचा रोहित शर्मा भिवंडीमध्ये दाखल झालाय। पहिला बॉल अगदी खोलवर टाकला होता, त्याला कव्हरच्या दिशेने ढकललाय। तिकडे मात्र अशरफ येत आहेत। अशरफ हे ते खेळाडू आहेत ज्यांनी सुद्धा या मैदानामध्ये मोटरसायकल जिंकली होती बाली ट्रॉफी मध्ये आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। एक भव्य दिव्य आयोजन, 11 लाखाचा पुरस्कार आहे अजय सर। जहाँ बहुत बड़ी प्रतियोगिता है और कई सारे इनामात, आकर्षक इनामात आपको देखने को मिल रहे हैं। पहले नंबर के लिए 11 लाख रुपयों का इनाम है, धनराशि है और दूसरे नंबर के लिए 5.5 लाख रुपए, तीसरे नंबर के लिए 12 ही टीमों में 3 लाख रुपए की इनामी राशि तीसरे नंबर की टीम को मिलने वाली है। लगातार 3 छक्के लगाने वाले बैटर के लिए 5000 रुपयों का कैश प्राइज है। इरफान हदीस अंसारी साहब की ओर से मैजिक बॉक्स में गेंद जाती है तो बैट्समैन को 7000 रुपये आनंद नायडू साहब की ओर से। रोहित अगली गेंद लेकर। ओहो, रोहित शर्माने यावेळेला मात्र अप्रतिम बॉल टाकलाय। टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडंसं टर्न केलाय, कट केलाय, परंतु पुण्याच्या इंदापूरचा हा फलंदाज त्याच्याही नावाची जगभर चर्चा पाहायला मिळते। त्यांना रोखण्यासाठी बिहारचे रोहित शर्मा या ठिकाणी पाहायला मिळालेत। आज अखिल भारतातील तारे सितारे भिवंडीमध्ये दाखल होणार आहेत भिवंडी ऑलिम्पिकसाठी। यावेळेला एजाज कुरेशी कव्हर्सला लॉफ करतायत, तिकडे फिल्डर येत आहेत आणि हो कॅच मात्र सुटली जाते आणि कुणाची सुटली आहे? एजाज कुरेशीची। आता मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये कसे पडसाद पडतात पाहावं लागेल अजयजी। आकाश जहांगीर थे फील्डर, वहाँ पर ये कैच लपकना ज़रूरी था क्योंकि एजाज काफ़ी खतरनाक साबित हो सकते हैं। अवे फ्रॉम द बॉडी खेले थे, फ्रंट फुट को आगे निकाल नहीं पाए थे, जगह ज़रूर मिली थी, टाइमिंग वहाँ पर ज़रूर सही थी, लेकिन फील्डर सेट किया गया था उस स्ट्रोक के लिए। जानबूझकर गेंद भी बाहर रखी थी गेंदबाज रोहित शर्मा ने और लगभग अपने जाल में फंसा लिया था, लेकिन फील्डर का साथ मिला नहीं। जीवनदान मिलता हुआ एजाज कुरेशी को। 1 रन से उनका खाता खुला। टीम का स्कोर 2 बिना किसी नुकसान के। रोहित हो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय बॉल टर्न झालाय। टप्पा पडला आणि बॉल आतमधल्या बाजूला झापूक झुपूक म्हणजे टर्न होताना पाहायला मिळालाय। अगदी चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। बॉलिंगचं जे टॅलेंट आहे, बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची जी क्षमता आहे या गोलंदाजाची तिकडे पाहायला मिळते आपल्याला। तारे सितारे भिवंडीमध्ये, भिवंडी ऑलिम्पिकमध्ये अखुटप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय। पिकू बॉलच्या बॅट मधून आलेला फटका जातोय सीमा रेषा पार। षटकार।
मजा येणार सी ग्रुप का। मजा येणार आहे या मॅच मध्ये। ओ हो यावेळेला वेगात टाकलाय, सरळ टाकलाय, थोडासा पुढे केलाय, मागील बॉलचं उत्तर दिलं, मागील बॉलवर मोठा फटका खेळला जरूर, परंतु हे प्रत्युत्तर होतं। बॉलला थोडीशी उंची, बॉल थोडासा पुढे केला, फलंदाज फुटवर्क नाही करू शकले आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 8 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एका बाजूला MUCC ओरिसा पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला LK स्टार राजकोट गुजरात पाहायला मिळते। आने वाला टूर्नामेंट एक और बड़ा टूर्नामेंट 70-70 स्पोर्ट्स पर देखना मत भूलिएगा। निकेत स्पोर्ट्स प्रेजेंट्स भारत ट्रॉफी स्टेट लेवल चैंपियनशिप 15 मई से लेकर 20 मई 2025 तक चैंपियन टीम को मिलने वाले हैं 10 लाख रुपए, रनर अप को ले 5 रोहित यादव यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं स्वागत। आणि आपण पाहतोय स्पर्धेतून ज्येष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक साहेब भिवंडी ऑलिम्पिकमधून रजा घेत आहेत। साहेब आपण आलात, या स्पर्धेचा आनंद तुम्ही वाढवलात, आपला वेळ या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल मी आपला शतशः आभार व्यक्त करतोय। सोबतच प्रभुदाजी नाईक साहेब देखील या स्पर्धेतून रजा घेताना धन्यवाद साहेब। बाहर रहेंगे। पहले ओवर में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। मैच टाई होता है तो सुपर ओवर खेला जाएगा और समय काफी महत्वपूर्ण है। पहले 5 ओवर्स आपको 25 मिनट के भीतर कंप्लीट करने अनिवार्य है। एजाज कुरैशी के पास स्ट्राइक, नेवर लेकर गेंदबाज मनीष राठी सामने लॉफ कर दिया है, मिड ऑफ के ऊपर से फील्डर पीछा कर रहे हैं, टाइमिंग लाजवाब और गेंद सीमा रेखा के बाहर। पहले बाउंस पर 4 रन। बॉल थोडासा पुढे केला होता, बॅटच्या आवाक्यात सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळला, पॉवर प्ले भेदलेला आहे या ठिकाणी आणि 4 धावा मिळालेल्या आहेत। संधी मिळाली, आता पाहूया संधीचं किती सोनं करणार एजाज कुरैशी। बायत के बहुत ही स्टाइलिश बल्लेबाज है एजाज कुरैशी। मुन्ना शेख भी जो कि फील्डिंग साइड में आपको नजर आ रहे हैं। शॉर्ट बॉल हुक कर दिया है, भव्य हिट सीधे स्टैंड में, 6 रन। मनीष राठीवर आक्रमण करताना चुकीला माफी नाहीये। ज्याचं नातं आहे षटकार आणि चौकाराशी, ज्याचं नातं आहे षटकार आणि चौकाराशी, त्याचं नाव एजाज कुरैशी। आता बॅट बोलायला लागली एजाजची। कमाल के बल्लेबाज है, तकनीकी तौर पर बहुत ही सक्षम बल्लेबाज माने जाते हैं। जैसी गेंद वैसा स्ट्रोक खेलने की क्षमता रखते हैं, गेंद के मेरिट पर खेलने की क्षमता रखते हैं एजाज कुरैशी। देखते ही बनते हैं उनके स्ट्रोक्स। पहले सीधे बल्ले से आगे रखी हुई गेंद को उन्होंने लॉफ्ट किया था, मिड ऑफ के ऊपर से 4 रन प्राप्त किए और दूसरी गेंद शॉट ऑफ लेंथ थी, सही पोजीशन में आकर हुक किया। स्कोर अब बढ़ता हुआ 18 रन बिना किसी नुकसान के LK स्टार। एक और लंबा हिट, स्विंग कर दिया है ऑन साइड में, झन्नाटेदार सिक्सर स्टेडियम के बाहर। तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार इरफान अन्सारी साहेबांकडून मात्र पुरस्कार दिला जाणार आहे। एजाज कुरैशी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत। लगा तो 6 ही टॅग लाईन आहे 70-70च्या बॉलची, परंतु तो बिचारा बॉलही म्हणत असेल एजाज बाबा रे जरा हळूच मार, खूप लांब लांब मारतोय। दिल्ली से आए हैं मनीष राठी, लेकिन उनका क्या स्वागत किया गया है यहाँ पर बल्लेबाज एजाज कुरैशी द्वारा। पहले चौका, उसके बाद लगातार 2 छक्के, अगली गेंद पर सिक्सर लगाते हैं तो जनाब इरफान हदीस अंसारी साहब की ओर से 5,000 रुपयों का कैश प्राइज है। स्कोर बढ़ता हुआ 24 रन बिना किसी नुकसान के। एजाज को रोकना काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है। पहले ओवर में उनका कैच ड्रॉप हुआ और उसी का फ़ायदा उठाते हुए एजाज फिर से लॉफ्ट करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए हैं। गेंद जा रही है वाइड ऑफ मिड विकेट, फील्डर मौजूद वहाँ पर, सिंगल मिलेगा। खुद कप्तान ने गेंद को फील्ड किया है शाहिद शेख। एक से बढ़कर एक खिलाड़ी है, आप देखोगे तो MUCC ओडिशा टीम में अयूब शेख भी है,
जो कि सुप्रीमो में बेस्ट बैट्समैन रहे। अशरफ खान, शाहिद शेख, मनीष राठी। पहले ओवर में रोहित शर्मा को हमने देखा, अच्छी गेंदबाजी रोहित शर्मा की रही, स्लोअर डिलीवरीज का उन्होंने काफी अच्छा इस्तेमाल किया था। ओ बेहतरीन स्ट्रोक, कोई खिलाड़ी नहीं है लॉन्ग लेग पर, गेंद सीमा रेखा के बाहर। यहां पर देखना है 4 या 6, चौके का इशारा करते हुए अंपायर। चेक। दरम्यान या ठिकाणी नवनिर्वाचित उत्तर मंडळाचे अध्यक्ष भावेश पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ग्रामीण मंडळ गजानन आसवारे यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी आपलं भिवंडी ऑलिम्पिक मध्ये मनपूर्वक स्वागत। गजानन आसवारे प्रथम भेट घेण्यासाठी। ये स्ट्रोक एजाज कुरैशी का नहीं है, ये पीकू पॉल का शॉट है। स्विच इट, एक और चौका। वाह, काय जबरदस्त बॅटिंग प्रिन्स ऑफ सालखिया, पश्चिम बंगाल राज्यातील हा बाहुबली म्हटला जाणारा खेळाडू आज मात्र भिवंडीत आलाय। एजाज आणि दुसऱ्या बाजूला पीकू पॉल दोघेही तुटून पडलेले आहेत या षटकामध्ये। नवीन पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार महेश चौगुले साहेबांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आपण पाहतोय भावेश पाटील आणि गजानन आसवारे आलेले आहेत। सोबतच रवी पाटील हे देखील जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर फुटाणकर साहेब देखील जोडले गेलेले आहेत। जरूर भावेश पाटील आणि गजानन आसवारे तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय। नुकतीच ज्यांच्या आता नवीन पदांवर नियुक्ती झालेली आहे त्यांना आम्ही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतोय। धन्यवाद। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हर नंतर 33 धावा। अजय सर, इकडे तर टॉप गिअर मध्ये बॅटिंग पहिल्या ओव्हर पासून सुरू झाली आहे आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर तब्बल 25 रन घेतला एजाज आणि त्याचबरोबरने पिकू यांनी। और ये पहली बार नहीं, इससे पहले भी जो ग्रुप ए के ग्रुप बी के कुछ मैचेस हमने देखे थे, पावर प्ले में बहुत अच्छी शुरुआत कई टीमों ने की, लेकिन पावर प्ले के बाद हमने देखा है कि गेंदबाज हावी हो जाते हैं। तो इस मैच में भी इस पारी में क्या वैसा ही होगा, ये देखने वाली बात है। फिलहाल फ्लाइंग स्टार्ट देखने को मिल रहा है एलके स्टार राजकोट टीम के लिए। 33 बिना किसी नुकसान के 2 ओवर की समाप्ति पर 18 पर बैटिंग करते हुए एजाज कुरैशी 6 गेंदे के लिए 6 ही गेंदों का सामना पीकू पॉल ने किया है 15 पर बैटिंग करते हुए। 33 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा बिहारच्या रोहित शर्माला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। समोर 2 जबरदस्त फॉर्मात असणारे बॅटर, एक महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा खेळाडू आणि एक जर पाहिलं पश्चिम बंगाल राज्यातील सालखियाचा असणारा हा खेळाडू पाहिला मिळतो पीकू पॉल, तर बिहारचा बॉलर पाहिला मिळतोय। म्हणजे भारताच्या विविध राज्यातील खेळाडूंची पावलं आज मात्र भिवंडीमध्ये येणार आहेत, कारण भिवंडी ऑलिम्पिक सध्या सुरू आहे। 11 लाखाचा पहिला पुरस्कार असणारी स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेला चांगला बॉल फक्त हळूवार पद्धतीने ढकलण्याचा प्रयत्न केला, तिकडे एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहिला मिळते। पहिलं षटक चांगलं टाकलं होतं आणि आता आदरणीय बंटी शेळके यांचे देखील येथे शुभ आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत असेल। वेलकम बंटी शेळके, भिवंडी ऑलिम्पिक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 34 धावा धावफलकावर आहे। पहा, दोन्ही टीम जबरदस्त आहेत। एलके स्टार राजकोट हा देखील एक जबरदस्त संघ पाहिला मिळतोय, परंतु MUCC ओरिसा हाही एक जबरदस्त संघ आहे। ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बराचसा बाहेर टाकलाय, पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत हा वाईट बॉल आहे। इस टूर्नामेंट में अभी तक 4 टीमें सुपर 6 के लिए क्वालिफाई कर चुकी है। ग्रुप ए में से NB स्पोर्ट्स पुणे और पायनियर स्पोर्ट्स भिवंडी। ऑफ्टम के काफ़ी बाहर रखी हुई गेंद थी, उसको खेलने की कोशिश नहीं की पीकू पॉल ने, वाइड घोषित किया है अंपायर ने। ग्रुप बी में से कल मिड स्पोर्ट्स भिवंडी और श्रीतेज 11 चरोली पुणे टीम क्वालिफाई कर चुकी है। यावेळेला समोर उडवायला गेले बॉल, फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। अय्यूब त्या ठिकाणी होते, सध्या चर्चेत असणारं नाव भारतामधील अय्यूबच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय। पहिली विकेट, पहिला धक्का रोहित शर्माला यश मिळत आहे। बंटी शेळके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत असेल भिवंडी ऑलिम्पिक मध्ये। तर बघा, या ठिकाणी आपण भिवंडी ऑलिम्पिकच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचा सन्मान करताना आमदार साहेबांना बघितलेला आहे, परंतु आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी जरूर आपण पाहतोय की मान्यवर कक्षामध्ये राजूबाई नगरिया साहेब, त्याचबरोबर अशोक बाई शहा, त्याचबरोबर
किंजल भाई, जाकिरिया आणि लकुबाई जाडेजा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्या बात आहे, मागील 30 वर्षांपासून महेश चौगुले साहेब यांच्या सोबतीला हे सर्व सहकारी आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर ते आमदार महेश चौगुले साहेबांचा सन्मान करणार आहेत, करू इच्छितात आणि जरूर एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या सर्वांसाठी आणि आमदार महेश चौगुले साहेबांना विनंती करतो. बिल्कुल उम्मीद की जा सकती है क्योंकि बहुत ही संतुलित टीमें खेलने वाली है, चारों टीमें बहुत ही ज़बरदस्त है. स्कोर इस समय 36 रन 1 विकेट के नुकसान पर. समय का ख्याल रखना होगा फील्डिंग साइड को. MUCC ओडिशा टॉस जीतकर पहले गेंदबाजी करते हुए रोहित शर्मा का दूसरा ओवर सफलता प्राप्त कर ली है. उन्होंने पीकू को आउट किया. यावेळेला एक वेगळाच फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न एजाज कुरेशीने केलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबत आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. रिवर्स खेला था और पूरे कंट्रोल के साथ तो नहीं खेल पाए थे. थोड़ी देर गेंद हवा में भी रही थी, लेकिन पॉइंट के खिलाड़ी बीट हुए. थोड़ा सा फील्डर से दूर खेलने में कामयाब रहे थे. आउटफील्ड तेज है और गेंद सीमा रेखा के बाहर रोकड़ा रास्ता के बैनर को टकराती हुई डीप पॉइंट पर 4 रन. स्कोर बढ़ता हुआ 40 रन. धुआंधार शुरुआत है. एजाज कुरैशी कमाल के शॉट्स खेल रहे हैं. यावेळेला पुढे पहा, बॉल उलटा सुद्धा फक्त म्हणजे प्रत्येक बॉलर मोठा फटका न मारता संयमाने क्रिकेट देखील इकडे खेळल्या जात आहे. रोहितची गोलंदाजी थोडीशी या ठिकाणी पारखून घेतली जाते आणि फक्त एक धाव तिकडे आली आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा धावफलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. भिवंडी ऑलिम्पिकमध्ये सर्वांचं स्वागत. चालू सामना MUCC ओरिसा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर LK स्टार राजकोट गुजरात यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि काय क्रिकेट पाहायला मिळणार आहे. तिन्ही रात्र काल देखील जर पाहिलं तर आपण चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहिलं आहे आणि आजही म्हणजे पहिल्या 2 दिवसातील जबरदस्त क्रिकेट नंतर आजही आनंद घेऊयात आपण या भिवंडी ऑलिम्पिकचा. हो कमी गतीने बॉल टाकलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळलाय सुद्धा. ही तू जागेवरूनच खेळायला गेले हा स्ट्रोक, परंतु बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली 41. विकेट 1 आली आहे, परंतु एजाज कुरेशी मैदानात आहेत आणि टीमचे कॅप्टन हितेंद्र जाडेजा. पहा किती टर्न झालाय, मोठा टर्न पाहायला मिळाला और बहुत बाहर पिच कराकर अंदर की तरफ टर्न कराया था गेंद को. अच्छी ऑफ कटर थी. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छा स्पेल रहा रोहित शर्मा का. 2 ओवर में 16 रन देकर 1 विकेट प्रभावित किया उन्होंने अपनी गेंदबाजी की बदौलत. 3 ओवर की समाप्ति. स्कोर 41 रन 1 विकेट के नुकसान पर LK स्टार राजकोट. 1 मिनट अधिक खर्च किया गया है. पहले 3 ओवर्स के लिए आपने 16 मिनट्स खर्च किए हैं और देखिए पहले 5 ओवर्स 25 मिनट के भीतर आपको कंप्लीट करने हैं. गेट अ न्यू फ्रेंचाइजी इन योर सिटी. जी हाँ, संपर्क कीजिएगा 7070 स्पोर्ट्स की फ्रेंचाइजी के लिए. जो नंबर स्क्रीन पर दिया गया है 7276915170. बिलीव एंड अचीव 7070. चौथे ओवर का खेल शुरू होने जा रहा है. ये भारत ट्रॉफी स्टेट लेवल चैंपियनशिप देखना मत भूलिएगा. 15 मई से 20 मई तक पहले नंबर के लिए 10 लाख की इनामी राशि, रनर अप के लिए 5 लाख रुपए. आकर्षक ट्रॉफीज भी रहेंगी. 12 टीम्स, लीग मैचेस, इम्पैक्ट प्लेयर का रूल वहां पर भी रहेगा. संपर्क आप कुणाल दाते सर और चंदू शेट्टी सर से कर सकते हो. चिखली गुजरात में ये टूर्नामेंट रहेगा. गेंदबाजी के लिए होल्डर. पहली गेंद जाने दिया, वाइड है और DRS की मांग. बॉलिंग साइड का रिव्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण सुब्रमण्य रॉय म्हणजे होल्डरला पाहतोय, ज्याने नुकतंच गेल्या आठवड्यात सुप्रीमो ट्रॉफीमध्ये 4 व्हीलर कार जिंकली. मालिका वीराची कोलकात्याचा खेळाडू आहे, पश्चिम बंगाल राज्यातील. त्यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. हमारे बीच गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गोरी साहब का आगमन हुआ है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. जी हाँ बिल्कुल. जिन्होंने बेस्ट बॉलर और बेस्ट बैट्समैन 25,000 ग्रामीण के लिए स्पॉन्सर किया है. बहारो फूल बरसाओ, महबूब आया है. महबूब सर, महबूब गोरी, आपका स्वागत है भिवंडी ओलंपिक 2025 में. क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी हैं. इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्यू सक्सेसफुल होता हुआ. थोड़ा शफल कर चुके थे. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर उनका बाया पैर नजर आ रहा है और उसी को मद्देनजर रखते हुए तीसरे अंपायर ने इस गेंद को फेयर डिलीवरी करार दिया है. डॉट बॉल के साथ शुरुआत की है होल्डर ने. रिवर्स खेल दिया है और बिल्कुल गैप में 4 रन. आज काय या ठिकाणी
एजाज कुरेशी ऐकायला तयार नाहीये. सगळ्या प्रकारचे फटके त्यांच्या बातातून येताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सवर थोडासा जोर देत आहेत, बॉल थोडेसे थांबून सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी एजाज यांची होताना पाहायला मिळाली आहे. होल्डर या ठिकाणी बॅटरला होल्ड करायला आलेत, परंतु त्यांच्याही विरुद्ध चांगली सुरुवात झाली आहे. होल्डर की जो हाइट है, हालांकि जेसन होल्डर जितनी तो नहीं है लेकिन कम भी नहीं है. लंबे ऊंचे कद के गेंदबाज है होल्डर और अच्छा खासा मिश्रण करते हैं गति में. ओ एक और स्विच हिट, इस बार कवर पॉइंट के ऊपर से खेला है. फील्डर बहुत दूर से पहुंचने की कोशिश में. शाहिद शेख अच्छा एफर्ट, बहुत बढ़िया फील्डिंग. 2 रन जरूर बचाते हुए अपने टीम के लिए. स्विच हिट का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया है एजाज कुरैशी द्वारा. अभी तक अपनी पारी में 3 चौके लगा चुके हैं और 2 छक्के भी जड़े उन्होंने. 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन 1 विकेट के नुकसान पर. एक विशाल स्कोर की तरफ अग्रेसर ग्रुप सी के इस पहले मैच में एलके स्टार राजकोट. ओवर नंबर 4 का खेल चल रहा है. इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष है. रन मात्र रोहित ने खर्च किए थे. उसके बाद मनीष राठी का ओवर काफ़ी महंगा रहा. 25 रन आए थे लेकिन फिर रोहित आए, 1 विकेट उनके खाते में और सिर्फ 8 रन उस ओवर में खर्च किए थे. अगली गेंद आई नेट से राउंड द विकेट. स्लॉट में गिरी हुई गेंद उठा के खेल दिया है बिल्कुल गैप में. पहले बाउंस पर गेंद वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए एलके स्टार के. क्रिकेटमधील आघाडीच्या डावखुऱ्या बॅटरपैकी एक आणि सध्या धुमाकूळ घालतायत मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरैशी. 34 पर पहुंच चुके हैं. इस बार स्क्वेयर ड्राइव संभवतः करना चाहते थे लेकिन थोड़ी सामने गई है. लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर वहां पर तैनात है. और 2 की कॉल, जोखिम भरा था लेकिन रन कंप्लीट. लग नहीं रहा था जब स्ट्रोक खेला गया था कि यहाँ पर 2 रन्स मिलेंगे, लेकिन ज़बरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. ज़रूर जोखिम था लेकिन कामयाबी हासिल करते हुए बल्लेबाज एजाज कुरैशी अब 36 पर पहुंच चुके हैं. टीम का स्कोर 53 1 विकेट के नुकसान पर. वैसे इस ऑल इंडिया ओपन हाफ में हमने देखा है भिवंडी ओलंपिक्स में सर्वाधिक टीम टोटल 76 है जो मिड स्पोर्ट्स भिवंडी ने कल बनाया था. देखना है उससे आगे जा पाते या नहीं एलके स्टार के बल्लेबाज. मौका ज़रूर है उनके पास क्योंकि अभी भी कुल मिलाकर 13 गेंदें यहाँ से शेष है इस पारी में, यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो. वाइड यॉर्कर दिशा दिखाने की कोशिश थी लेकिन चूक गए और इसके साथ ही ओवर की समाप्ति. 12 रन आए होल्डर के इस ओवर से. 4 ओवर के बाद 53 पर 1 एलके स्टार राजकोट. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. तर काही सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये भिवंडी ऑलिम्पिक या स्पर्धेला भेट देण्यासाठी जईद सिद्दीकी उर्फ मुसाभाई, यस मुसाभाईंच्या शुभ हस्ते जईद सिद्दीकी यांचा सन्मान केला जाणार आहे. जईद सिद्दीकी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुसाभाईंच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भिवंडीच्या इतिहासामध्ये देवेश पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. किंजल जाकरिया यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. पिकाजी बाफना यांच्या शुभ हस्ते किंजल जाकरिया यांचा सन्मान इथे केला जाईल. मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी तुम्ही पाहतायत या स्पर्धेमध्ये. पद्मावती स्पोर्ट्स और बालाजी स्पोर्ट्स राजकोट गुजरात के बीच में अगला मैच रहेगा. दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. हकीम आक्रमण पर पहली गेंद थोड़ी सी टर्न हुई और थोड़ा जल्दी खेलने का प्रयास हुआ था. हितू जाडेजा द्वारा पैर पर लगी थी. लेग बाइस के जरिए सिंगल. नक्कीच हकीम बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या सायन परिसरातील एक युवा गोलंदाज आहेत आणि बॉलला फिरक देण्याची एक वेगळी शैली आहे. ॲक्शन थोडीशी वेगळी आहे आणि आज एका मोठ्या मंचावर हकीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया. परंतु इकडे उपचार फलंदाजांचे करायचे आहेत आणि या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि म्हणूनच आज या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. समोर एजाज कुरैशी आहेत, हितेंद्र सिंग जाडेजा आहेत, 2 मोठे बॅटर आहेत. परंतु तुमचा कस तेव्हाच लागतो प्रतिस्पर्धी बलवान असतो. तुमचं नावही त्याच वेळेला होतं. मोठ्या मंचावर मोठ्या टीमच्या विरुद्ध टीमला गरज असताना तुम्ही ज्या वेळेला खेळताना त्यावेळेला तुमचं नाव होतं आणि हकीमला ती संधी आली आहे. 54 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे.
एका हकीमबाईने दुसऱ्या हकीमबाईला शोधून काढलंय आणि नक्कीच हे सातत्याने युवा टॅलेंट देखील पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत. एजाज कुरेशी जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 54 धावा धाव फलकावर आहे. भिवंडी ऑलिम्पिक आपण पाहतोय. एजाज कुरेशी समोर हकीम आहेत. हॉपटपच्या बाहेरचा बॉल ढकलला त्या ठिकाणी. तळम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. एक धाव घेतली आहे. थोडेसे स्किट झाले ही तू दुसरी धाव घेतली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. हे दोघे एक गोष्ट करतायत, फक्त मोठ्या फटक्यावर भर त्यांनी नाही दिलाय. ज्या वेळेला मिळते ना त्यावेळेला सिंगल डबल्स देखील घेतल्यात आणि हेच क्रिकेटचं सूत्र आहे. आपल्या स्वतःच्या धावा तर घ्यायच्या परंतु आपल्या साथीदाराच्या धावा देखील आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्यावेळेला कुठे आपल्या टीमची टोटल वाढत असते. त्याच्यामुळे टीमचा विचार करावाच लागतो. हकीम पुन्हा एकदा, परंतु समोर एजाज कुरेशी. भिवंडी ऑलिम्पिक पुढे केलाय बॉल आणि यावेळेला दांडी 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 गुल. एजाज कुरेशी आउट. VIP मंचावरती आगमन झालेलं आहे. मी चौगुले साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत भिवंडी ऑलिम्पिक मध्ये. और एक और बेहतरीन रजत मुंडे ने निराश किया. पहली गेंद पर छक्का लगाने का प्रयास, सामने खेला था लेकिन बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे. टाइमिंग 100% नहीं थी, ऊंचाई बहुत अधिक रही. अयूब शक्ति गेंद के नीचे, बड़े बड़े हाथ है उनके और कोई गलती नहीं की उन्होंने. रजत मुंडे 0 पर आउट होकर पवेलियन में लौटते हुए 56 पर लगा है तीसरा झटका LK स्टार राजकोट को. धन्यवाद. मंकेश भाऊ आणि अमित भाऊंचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम. सनी फुटाणकर यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत अमित भाऊ, त्याचबरोबर मंकेश भाऊ, आपलं स्वागत असेल. अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है पद्मावती स्पोर्ट्स के कैप्टन और बालाजी स्पोर्ट्स राजकोट के कैप्टन. बालाजी क्लब एक और बड़ा नाम है ऑल इंडिया ओपन का और पद्मावती स्पोर्ट्स की चुनौती उनके सामने रहेगी. ग्रुप सी का दूसरा मुकाबला देखना मत भूलिएगा. लगातारच्या 2 विकेट. हॅट्रिकची संधी या युवा गोलंदाजाला असणार आहे. हकीम बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. प्रशांत घरत अर्नाळ्याचे खेळाडू आहेत, वसई तालुक्यातील आणि पालघर जिल्ह्यातील. जबरदस्त बॅटिंग करतात, परंतु हॅट्रिकची संधी युवा गोलंदाजाला भिवंडी ऑलिम्पिक मध्ये. हकीम हो 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 हो, हा ही बॉल काय जबरदस्त टाकलाय. टप्पा पडतोय. खेळायचं होतं पाठीमागे, थोडेसे झुकले होते परंतु बॉल काय वळलाय. गर्रकन डॉट बॉल. अचंभित रह गए वहां पर बल्लेबाज प्रशांत घरत. काफी टर्न हुई थी गेंद. देखिए बाहर की तरफ स्पिन होती हुई गेंद. अच्छा बाउंस भी था, पीछे खेलने का इरादा था लेकिन पूरी तरह से चूक गए. बेहतरीन ओवर ये. अभी तक 2 विकेट्स, 2 ही रन खर्च किए हैं हकीम ने. वाह, अप्रतिम गोलंदाजी. समोर प्रशांत घरत आहेत, कमबॅक करण्यात जाणतात. या वेळेला बॅकफुटला गेले, खेळायचं होतं, अपरकट करायला गेले. तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली गेलेली आहे, परंतु या युवा गोलंदाजाला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हकीमचं कौतुक करावं लागेल. एक ओव्हर टाकली आहे
2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या, फक्त 3 रन दिलेले आहेत हकीमने. वाह वाह वाह, लाजवाब. जबरदस्त गेंदबाजी, बहुत ही धारदार गेंदबाजी, गेंदों को टच कराया उन्होंने, अच्छी खासी फिरकी देते नजर आए और 2 कामयाबियां उनके खाते में. 57 पर 3. शाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये आदरणीय चंद्रकांत चौधरी येथे उपस्थित आहेत भिवंडी ऑलिम्पिकला भेट देण्यासाठी, आणि हा सन्मान करण्यासाठी मी रवी पाटील यांना विनंती करेन. नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल, आणि त्याचबरोबर आमदार साहेब महेश चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते देखील त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चंद्रकांत चौधरी, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. भिवंडी ऑलिम्पिकमध्ये शाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय चंद्रकांत चौधरी यांना सन्मानित केलं जात आहे. आमदार महेश चौगुले साहेब आणि त्याचबरोबर रवी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जातोय. ओवर रेट बिल्कुल सही है. पहले 5 ओवर्स 25 मिनट के भीतर पूरे किए गए हैं. आखिरी ओवर लेकर होल्डर तैयार होते हुए. मी रवी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते देवेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. बहुत ही साधारण स्तर का क्षेत्ररक्षण फ्लाई स्लिप की दिशा में, जहां पर 1 रन बनना मुश्किल था, वहां पर 4 रन मिले हैं प्रशांत घरत को. रवी पाटील यांच्या सौभाग्यवती स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 2 लाख रुपयांचा रोख जे पारितोषिक आहे ते रवी पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे, आणि त्यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान आपण करत आहोत. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. रनों पर कुछ हद तक अंकुश लगाने में कामयाब रहे हैं गेंदबाज पिछले कुछ ओवर्स में. खासतौर पर दूसरे ओवर में जब 25 रन बने थे तो निश्चित रूप से एक बहुत ही विशाल स्कोर नज़र आ रहा था, लेकिन उसके बाद थोड़ी बहुत वापसी गेंदबाजों की. स्कोर इस समय 61 रन 3 विकेटों के नुकसान पर 5 गेंदें पारी में शेष है. होल्डर इस अंतिम ओवर में गेंदबाजी करते हुए सामना कर रहे अगली गेंद का प्रशांत घरत. एक और स्विच हिट, अब की बार हवाई फायर, लेकिन फील्डर सेट किया गया है. बढ़िया कैच डीप बैकवर्ड पॉइंट पर, बैट्समैन आउट. नीचे रख नहीं पाए थे, इस दफा हवा में खेला था, छक्का जड़ने की कोशिश थी, लेकिन जाल बिछाया गया था. इस स्विच हिट के लिए फील्डर तैनात किया गया था और रोहित शर्मा थे वहां पर. बहुत अच्छा कैच लपकते हुए प्रशांत घरत 5 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए. सलामी बल्लेबाजों ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की. 38 रनों का योगदान एजाज कुरैशी का. पीकू पॉल ने 15 रन बनाए थे, फ्लाइंग स्टार्ट दिया, लेकिन मिडिल ऑर्डर कहीं ना कहीं थोड़ा सा फ्लॉप रहा है अभी तक. जनीश ठाकूर आले ते गुजरात सुरतचे एक युवा बॅटर आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. होल्डरने या ठिकाणी विकेट घ्यायला सुरुवात केली आहे. रिव्हर्स खेळायला गेले, परंतु तिकडे रोहित शर्मा तैनात होते, त्यांनीच पकडलेली ही कॅच पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक आहे, कुठेतरी 70च्या पुढे जाण्याचा टीमचा प्रयत्न असेल आणि फिल्डिंग टीमचा प्रयत्न 70च्या आतमध्ये रोखण्याचा असेल. माननीय श्री महेश चौगुले साहब हमारे बीच उपस्थित, आपका हार्दिक स्वागत. फुल लेंथ ड्राइव करते हुए सामने लॉन्ग ऑन से आएंगे फील्डर. वहां पर लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइड था, लेकिन बहुत ही तेज गति से फील्डर पहुंचे हैं, सुनिश्चित करते हुए कि बल्लेबाज दूसरा रन ना ले. जैनिश का खाता खुलता हुआ. अब केवल 3 गेंदें पारी में शेष है. बिल्कुल सही कहा आपने चंदू सर, 70 के अंदर ही रोकने का प्रयास रहेगा यहाँ पर गेंदबाज होल्डर का. चौके से शुरुआत हुई थी इस ओवर की, हालांकि उसमें गेंदबाज की कोई गलती नहीं थी, फील्डर द्वारा मिसफील्ड हुआ था और 4 रन मिले थे, लेकिन उसके बाद विकेट चटका चुके हैं होल्डर. एक सफलता अभी तक उनके खाते में. पहले ओवर में 12 रन आए थे उनके विरुद्ध. इस ओवर में अभी तक अच्छा अनुशासन दिखाया है. अगली गेंद सामना करते हुए कप्तान हितू जाडेजा. बेहतरीन स्ट्रोक, इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से लाजवाब शॉट, 6 रन.
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भूजचा असणारा हा पॉवर हिटर काय स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या दिशेने एवढा मोठा आणि एवढा लांबवरचा फटका. ही स्ट्रेन पाहायला मिळते या खेळाडूची. योग्य वेळ आहे, हीच ती वेळ आहे ज्या वेळेला मोठे फटके खेळायचे. थोड़ी दिशा इन गेंद थी, जगह काफ़ी दे बैठे थे वहाँ पर गेंदबाज होल्डर, उसी का फ़ायदा उठाया है. ऊंची बैकलिप से खेलना पसंद करते हैं अक्सर हेतु जाडेजा. फुलर लेंथ लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड. रफ्तार भी थी इस गेंद में लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था. स्कोर आगे बढ़ता हुआ 69, 69 रन 4 विकेटों के नुकसान पर. यॉर्क कराने की कोशिश थी, लेंथ अच्छी थी लेकिन लाइन खराब. हेतु जाडेजा मात्र 3 गेंदें खेली है, 7 पर बैटिंग करते हुए उनका साथ दे रहे हैं जैनिश ठाकुर. 1 पर अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट. एक और दर्शनीय स्ट्रोक, इस बार स्क्वेयर ड्राइव करते हुए डीप कवर पॉइंट से फील्डर पहुंचते हुए गेंद पर अच्छा क्षेत्ररक्षण. 2 की दौड़ लगा चुके हैं. अंडरआर्म थ्रो मुन्ना का निशाना चूकता हुआ और 2 रन्स कंप्लीट. गरज होती या ठिकाणी अशा फटक्यांची आणि धावसंख्येला कुठेतरी 70च्या पुढे नेलंय. म्हणजे इकडे बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे. म्हणजे 3 ओव्हरचा जो स्टार्ट होता 41चा त्याच्यानंतर कमबॅक केलं आणि त्याचं कारण आहे हकीमने टाकलेलं मध्ये एक षटक. परंतु पुन्हा एकदा शेवटच्या षटकात गिअर चेंज केलाय आणि त्याचं कारण आहे हितूची बॅटिंग होताना पाहायला मिळते. 71 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही प्रोफेशनल टीम आहेत, दोघांकडे मोठमोठे खेळाडू आहेत. दुसऱ्या डावात सुद्धा मोठमोठे 6 मारणारे आणि मोठी इनिंग करणारे खेळाडू आहेत. मॅच तर दुसऱ्या डावातही चांगली होणार आहे, परंतु टार्गेट किती सेट होणार आहे हे अजून बाकी आहे. कप्तान अच्छी तरह से इस पारी को फिनिश करते हुए नजर आ रहे हैं हेतु जाडेजा. कुल मिलाकर 14 रन इस ओवर से आ चुके हैं. आखिरी गेंद शेष है. एक बार फिर से होल्डर, हेलीकॉप्टर ड्राइव गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर सतर्क है वहां पर. 1 रन पूरा किया है, दूसरे के लिए निकल चुके हैं. रॉन्ग एंड थ्रो और 2 रन्स कंप्लीट होते हुए तो इस तरह से पारी समाप्त होती हुई एलके स्टार राजकोट की 6 ओवर्स में कुल मिलाकर बनाए हैं 73 रन 4 विकेटों के नुकसान पर. बहुत अच्छा टोटल है और 74 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए MUCC ओडिशा के सामने. अगला मैच पद्मावती स्पोर्ट्स और बालाजी क्लब राजकोट के बीच में रहेगा. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स अमित गायकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. सुनील पाटील सर या ठिकाणी नुकतेच आलेले आहेत आणि त्यांचे भिवंडी ऑलिम्पिकमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मानही केला जाणार आहे. तसेच राजू चौगुले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हे मनपूर्वक स्वागत. सुनील पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी राजू चौगुले यांच्याच शुभ हस्ते आपण करणार आहोत. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये सुनील पाटील सर आपलं स्वागत आहे आणि आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजू चौगुले दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुनील पाटील सरांना येथे सन्मानित करायचं आहे. सुनील पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी तर खरं तर शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भरपूर नाव कमावलेले आहे अरुण भोईर सरांनी आणि मोठमोठे नक्कीच टायटल जिंकलेले आहेत अरुण भोईर सरांनी. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील एक भरपूर मोठं नाव. चेक. बालाजी स्पोर्ट्स क्लब राजकोट गुजरात के कैप्टन और पद्मावती स्पोर्ट्स के कैप्टन, तुरंत आपको जुड़ जाना है. मध्ये आपण पोहोचायचं आहे. जय नाईक यांचा देखील सन्मान येथे होतोय. रवी पाटील दादांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर विकेश पाटील आणि नरेश पाटील यांनाही विनंती असेल की आपणही पुढे यावं, त्यांचाही सन्मान येथे केला जाईल. रवी दादांच्या शुभ हस्ते आपण त्याचबरोबर राजू दादा चौगुले यांच्या शुभ हस्ते सन्मान करतो. त्याचबरोबर आपण विकेश पाटील यांना विनंती करूया की आपण पुढे यावं, त्यांचाही सन्मान येथे केला जाईल. विकासजी बाफना यांच्या शुभ हस्ते विकेश पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर नरेश पाटील यांचाही सन्मान येथे केला जाणार आहे. नरेश पाटील आपणही पुढे यावं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
भिवंडी ऑलिम्पिक 2025 ही स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय. एन्जॉय. पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. त्या अगोदर नरेश पाटील यांचा सन्मान होणार आहे. राजूदादा चौगुले यांच्या शुभ हस्ते नरेश पाटील यांचा सन्मान होतोय. आणि मी टॉससाठी चंद्रकांत चौधरी साहेब तसेच देवेश पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. चंद्रकांत चौधरी आणि देवेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. आणि रविदादा पाटील हे त्यांना अरहम लॉजिस्टिक टॉस बॉक्समध्ये घेऊन जात आहेत. आणि टॉस बॉक्समध्ये सिद्दीक बाबे सरांच्या सोबतीला रेश्मा मईकर जोडले जात आहेत. धन्यवाद समीर ठाकरे मेरे दाई और बहुत ही मशहूर हाई प्रोफाइल ओपनर. वेलकम सुमित डिगले एंड वेलकम जीतू शेलार. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल. सध्या आम्ही उभे आहोत अरहम लॉजिस्टिक टॉस बॉक्स ज्याचे प्रोप्रायटर आहेत विनू मालदे. माझ्यासोबत आहेत सिद्दीक बाबे सर, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आणि मॅच रेफरी अझीम अमदुल्ले आपल्यासोबत जॉईन झालेत. स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. ऑल इंडिया ओपनची सेकंड मॅच होणार आहे बालाजी स्पोर्ट्स राजकोट वर्सेस पद्मावती स्पोर्ट्स. सुस्वागतम. चंद्रकांत चौधरी साहब और रवि पाटिल हमारे देवेश पाटिल और रवि पाटिल फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इन रूरल. जी हाँ बिल्कुल. अ वेरी वॉर्म वेलकम टू बोथ आवर डिग्निटरीज. कॉइन के एक साइड पर आप देख सकते हो गोल्डन अक्षरों में लिखा गया है हैट्रिक दमदार आमदार सम्माननीय महेश चौगले. और कॉइन के दूसरे साइड पर है भिवंडी ओलंपिक 2025. आपको कॉल देना है दमदार आमदार या फिर भिवंडी ओलंपिक. हु इज गोइंग टू कॉल? बालाजी राजकोटचा कॉल असेल. दमदार आमदार इज द कॉल एंड इट्स दमदार आमदार. अनेक अनेक धन्यवाद. हमारे तमाम मान्यवर से रिक्वेस्ट है कि मंच की शोभा को बढ़ाना है. मोस्ट वेलकम फर्स्ट सुमित डिगले. सुमित, कैसा लग रहा है भिवंडी ओलंपिक ओपन इंडिया फॉर्मेट, परशुराम टावरे स्टेडियम, नया लुक? बहुत बढ़िया है. बहुत साल पहले खेला था, काफ़ी साल पहले जब बाली ट्रॉफी हुआ था तभी, और उसके बाद आज खेल रहा हूँ. टॉस जीता है, क्या करेंगे? पहले बैटिंग करेंगे. रीज़न है कि रात का मैच है या गेम प्लान का हिस्सा है? नहीं, ऐसा कुछ नहीं है. विकेट थोड़ा BF हो रहा है, ज़्यादा टर्न हो रहा है, तो हमारे पास थोड़े से टर्न बॉलर बॉलर ज़्यादा है, तो शायद से एक अच्छा रीजनेबल टारगेट सेट करेंगे तो मे बी हम लोग डिफेंड कर सकते हैं. आपके साथ तो कौन से बल्लेबाज है जो फ्लाइंग स्टार्ट देंगे? बल्लेबाज तो ओपनर और फर्दी नहीं है, तो उससे एक्सपेक्टेशन हमेशा हाई रहती है. ये कुछ सालों में उसने अच्छा परफॉर्मेंस किया है, तो मे बी उससे टीम से ज़्यादा एक्सपेक्टेशंस होगी कि पहले 2 ओवर में अच्छे से अच्छे रन्स करके टीम को एक अच्छे मोमेंटम में लेके आए. कह दिया सुमित ने, हर दिन फर्दी ना रहे. नक्कीच. पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कॅप्टन जितू शेलार डोंबिवलीचे खूप मोठे प्लेयर आहेत आणि आता आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. भिवंडी ऑलिम्पिक 2025 पहिल्यांदा आधी स्वागत आहे तुमचं. ऑफकोर्स भिवंडी तुमच्यासाठी नवीन नाही आहे आणि परशुराम तावडे स्टेडियम ही तुमच्यासाठी नवीन आहे, पण भिवंडी ऑलिम्पिक ही स्पर्धा तर पहिल्यांदा आली आहे. आपल्या दमदार हॅट्रिक आमदार यांनी भिवंडी ऑलिम्पिक याचे ते प्रणेते आहेत. काय सांगायचं, कसा चाम वाटतोय? खरंच ऑल इंडिया ओपन खेळायचं म्हणजे अनेक ठिकाणी खेळलो, पण इथे खेळण्याचा एक एक्सपिरियन्स खूप चांगला येतोय. आणि काय वाटतंय, समोरची टीम सुद्धा दमदार शानदार आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे बॉलिंग करताना? स्ट्रॅटेजी असं काही नाही, बहुतेक प्लेयरांचं गेम सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांच्या जे विकनेस असतील त्याच्यावर जास्त आम्ही फोर्स करून कमीत कमी स्कोरवर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. So the news from the Arham Logistic Toss Box. Balaji Sports Club Rajkot Gujarat won the toss, elected bat first. चलते हैं कमेंट्री बॉक्स में जहां सर कुणाल दाते मेरे साथ जुड़ेंगे, लेकिन उससे पहले चलते हैं साइड लाइन पे को एंकर रेशमा मैकर के साथ. धन्यवाद भावे सर. चलिए प्लेयर्स पवेलियन श्रीनाथ एंटरप्राइजेस से अब दमदार एंट्री हम करने वाले हैं. आप सभी का फिर से एक बार स्वागत है भिवंडी ओलंपिक 2025. उद्योगपती रवी सावंत आपले मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तसेच ॲडव्होकेट संजय श्रीवास्तव आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच दिलीपभाई पारेख उद्योगपती
जे राजूदादा चौगुले यांचे सासरे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ललित कोठारकर ग्रामपंचायत सदस्य काटे, त्याचबरोबर किरण पाटील समाजसेवक काटे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. आणि आता हा शो आहे दमदार हॅट्रिक आमदारांचा, हा शो आहे भिवंडीचा, हा शो आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025 आणि ही दमदार एंट्री. ऑलिम्पिक 2025 प्रेझेंटेड बाय दमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौगले. पायनियर स्पोर्ट्सचंही तेवढंच मनापासून आभार, मीट स्पोर्ट्सचंही तेवढंच मनापासून आभार. स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उद्योजक उद्योगपती दिलीपभाई पारेख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी कोंडा गाजिंगी दादा आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दिलीपभाई पारेख उद्योगपती यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. राजूदादा चौगुले यांचे ते सासरे सुद्धा आहेत आणि या स्पर्धेचा त्या आनंद घेत आहेत. मी अमित प्रसादजी पाटील, अमित गायकर यांनाही विनंती करतोय की आपण सर्वांनी जॉईंट व्हायचं आहे आणि राजूदादा देखील ते जॉईंट होत आहेत आणि हा विशेष सन्मान भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपण करत आहोत. दिलीपभाई पारेख यांना देखील येथे सन्मानित केलं जाणार आहे. संजू सुतार, आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि हा सन्मान करण्यासाठी मी राजूदादांना विनंती करतोय, राजूदादा चौगुले, की आपण आपले शुभ हस्ते संजू सुतार यांचा सन्मान येथे करायचा आहे. सेकंड इनिंग थोड्याच वेळाने सुरुवात होते, तोपर्यंत काही सन्मान आपण पार पाडत आहोत. बिल्कुल गणेश समीर ठाकरे, हर ओवर में हम आपके पास आएंगे. गणेश पाटील यांना देखील येथे सन्मानित केले. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय रवी पाटील, ज्यांच्याकडून ग्रामीणचं पहिलं पारितोषिक 2 लाख रुपये आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम. हो, आणि त्यांच्या सौ नगरसेविका देखील आहेत. रवी पाटील, आपलं मनापासून आभार. खेल की शुरुआत होती भी, आइए चलते हैं भिवंडी ओलंपिक ऑल इंडिया फॉर्मेट की अद्भुत क्रिकेट दुनिया में. MUCC उड़ीसा के सामने 74 का लक्ष्य रखा है. सर कुणाल दाते मेरे साथ जुड़ चुके हैं. दोनों ओपनर शाहिद शेख और मुन्ना शेख. गेंदबाजी के लिए राजू पाल्डी, बढ़िया गेंद, कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. राजू पाल्डी गेंदबाजी कर रहे हैं. एक्स्ट्रा रन राजू पाल्डी फर्स्ट ओव्हर आणि सोडून दिला बॉल. एक्स्ट्रा रनने खातं उघडले. सिंगल. MUCC ओडिशा वर्सेस LK स्टार राजकोट गुजरातच्या दरम्यान सामना. पाल्डी इस मरतबा ऑन द राइज खेलने की कोशिश, हवा में गेंद है लेकिन स्ली पॉइंट पे कोई खिलाड़ी नहीं है. 1 रन बनता हुआ शाहिद शेख के खाते में. बढ़िया गेंद थी, दूर रखा था, ऑन द राइज खेलना चाहते थे, बच गए शाहिद शेख. एक अच्छा टोटल रखा है कुणाल सर. अगर हम देखें 74 वन ऑफ द ग्रेट टोटल, क्योंकि बल्लेबाजी एजाज कुरैशी ने कमाल की थी. 38 रन बनाए थे, 15 रन पीकू पॉल ने बनाए थे. एक ऊपर का जो क्रम था LK स्टार राजकोट का, उन्होंने बल्लेबाजी ज़बरदस्त की थी. मुन्ना शेख नासिक के आशिक के नाम से जाने जाते हैं. बहुत ही मैचॉट बाएं हाथ के ओपनर हैं. राजू पाल्दी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. मुन्ना को बढ़िया ड्राइव हवा में
बहुत मुश्किल अवसर था, एजाज कुरैशी ने अपने आप को झोंक दिया था लेकिन कैच नहीं कर पाए। प्रशांत घरत थे वहां पर, ना कि एजाज कुरैशी। कुणाल सर, व्हाट डू यू थिंक अबाउट दी फैंटास्टिक एफर्ट फ्रॉम प्रशांत घरत? बढ़िया एफर्ट रहा था वहां पर। थोड़ा हल्का सा उनके हाथों में, ये देखिए ड्राइव किया था ऑफ वाली पे लेके, हवा में थी। बहुत बढ़िया एफर्ट और क्या क्लीन और नीट टेलीकास्ट आ रहा है 70-70 स्पोर्ट्स का। सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। ऑन द राइज, गजब का शॉट है, इसके लिए वो जाने जाते हैं। गेंद को खेल दिया है वाइडिश, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। गब्बर के नाम से जाने जाते हैं टेनिस क्रिकेट में, ये उनका फेवरेट जोन है। दूर रखी हुई गेंद थी, ऑन द राइज, सिर स्थिर और लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मिड ऑफ की बगल से गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पे 4 रन। लाजवाब फटका ऑन दी अप खेळण्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो, पॉवर प्ले फोडण्यासाठी शाहिद जाणला जातो आणि त्याच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलाय। ओह बढ़िया गेंद, अब की बार आगे से घुमाया था। देखिए बल्लेबाज के सामने से जब गेंद स्विंग होती है या टर्न होती है तो बल्लेबाज का जो फुटवर्क रहता है वो चरमरा जाता है। येस, आणि त्याच फुटवर्कची परीक्षा या बॉलने घेतली। चांगला टर्न प्राप्त केला, चांगला लेग ब्रेक राजू पालडीचा, सर विकेट कीपरच्या हातात। राजू पालदी इस मरतबा अराउंड दी लेग्स बोल्ड कर दिया है, लूज स्ट्रोक खेला शाहिद शेख ने, बड़ी विकेट। मागचा बॉल समोरून फिरवला, हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि थोडासा लेग स्टंपवरही होता। ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात आउट, आता जाऊया प्रयत्न केला समीरकडे। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स सर। अरुण भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच मिस्टर युनिव्हर्स 2023 या जागतिक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल विजयी होणाऱ्या हा शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमधील बॉडी बिल्डर आपल्याला बघायला मिळाला अरुण भोईर। आणि या आपल्या पंचकृषीमध्ये असा एकमेव बॉडी बिल्डर आहे की ज्यानं जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये मेडल मिळवलेलं आहे। आणि आता येत्या सप्टेंबरमध्ये UAE येथे होणाऱ्या जागतिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड देखील भारतीय संघामध्ये झालेली आहे। त्याबद्दल अरुण भोईर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू दे आणि जरूर त्यांना शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट सर। नए बैटर अयूब शेख आए हैं बल्लेबाजी को। सुप्रीमो में कमाल का अर्धशतक, नारंगी के फाइनल में 27 रन। मैन इन फॉर्म, मैन फ्रॉम कासर वरोली। सम्मानीय हमारे आनंद नायडू साहब का कल जन्मदिन है 21 तारीख को। ये आप देख सकते हैं, मजबूत इरादे, मजबूत काटी और मजबूत फौलादी आदमी आनंद नायडू साहब। अभी से उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी जा रही है। खेल की शुरुआत होती भी राजू पालदी सामना करेंगे अयूब शेख। कमाल के टच में बैकफुट पे गए, क्रैकिंग कवर ड्राइव है, बुलेट 4 रन। थम्पिंग कव्हर ड्राईव्ह बॅकफुटला जात असताना अयूबच्या बॅटमधून हा चौकार आलाय। आणि वेट अँड वॉच पॉलिसीसाठी तर अयूब जाणला जातो। सुप्रीमो ट्रॉफीमध्ये दमदार असं अर्धशतक नुकतंच त्याने नोंदवलंय, बेस्ट बॅटरचा किताब जिंकला आणि काय फटका होता अयूबच्या बॅटमधून, लाजवाब। फर्स्ट ओव्हरचा खेळ इथे संपला, धावा झाल्यात 11। 74चं लक्ष आहे, 74 टू विन। 11 धावा झालेल्या आहेत, आता 63 धावांची आवश्यकता आहे। 63 करायचे आहेत येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये। मॅच में मजा आएगा। काही सन्मान आपण पार पाडत आहोत। ओव्हर ब्रेकमध्ये या ठिकाणी आहोत। उपस्थित पाहुण्यांमध्ये ग्रामपंचायत काटेचे विद्यमान सदस्य ललित कोठारकर या ठिकाणी आलेले आहेत आणि मी गजानन आसवारे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्य ललित कोठारकर यांचा सन्मान करायचा आहे। प्लेयर आहे ग्रामपंचायत काटेचे विद्यमान सदस्य ललित कोठारकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये। पिकू बॉलच्या जागेवर अमित नाईक, इम्पॅक्ट प्लेयर। त्यानंतर किरण पाटील काटेचे समाजसेवक यांचाही सन्मान केला जाईल।
गजानन आसवारे यांच्या शुभासे त्यांनाही सन्मानित केलं जात आहे. किरण पाटील त्यानंतर संदीप सुतार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपणही पुढे यावं. हमारे भाइयों और इस वक्त संदीप सुतार यांचा सन्मान विकाजी बाफना यांच्या शुभासे केला जाणार आहे. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस भाइयों और कवि सुनील हमसे जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. अरुण है, साथ में डैशिंग रवि सावंत है, रवि पाटिल है, प्रसाद पाटिल है. सभी का हार्दिक स्वागत. अकरा रन स्कोर बोर्डवर आहेत. सेकंड ओव्हर. ओ फार एंड कडून सेकंड ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली. विकेट कीपर थोडासा घसरला, त्याचा फायदा होईल. एक धाव मिळते. मुन्ना शेख आणि आता अय्यूब मैदानामध्ये. धावा कराव्या लागतील, टार्गेट मोठे आहे. धावा या मॅच मध्ये करायचे. 74 धावा झाल्यात. 12. देखिए फरमान खान का इतिहास उठा के देखिए. बहुत फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है, लेकिन बाएं हाथ के बैट्समैन के सामने हमेशा उनके ऑफ कटर बहुत इफेक्टिव रहती है. वो कुरुक्षेत्र हरियाणा परिसरातून बिलॉंग करतो हा खेळाडू. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात फरमान खानने. ओव्हर नंबर सेकंड मध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय आणि रिदमिक बॉलर आहे. बरोबर टप्प्यावर गोलंदाजीसाठी जाणला जातो. विकेटच्या डेप्थला हिट करतो. स्लोअर वन होता. फुल टॉस मध्ये परावर्तित केल्या. बरोबर गॅप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एका हाताने बॉल थांबवला. 2 धावा नाही थांबवू शकणार अय्यूब शेखच्या. 2 धावा मिळतात अय्यूबला. टीमची धावसंख्या 14. Class cricket going on the middle, tucked away on the onside, picks on full, but equally stopped from the fielder at deep backward square leg. This is the great cricket going on the middle. मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट. कव्हर पॉइंट. पुढे टाकला बॉल तर नाही ठेवणार. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. हाच फटक्यासाठी खेळाडू जाणला जातो, परंतु यावेळेला तिथे फिल्डर येतोय. अक्षयने बरोबर जजमेंट दाखवलं. मोन्या आणि क्लिअर करू शकलेला नाहीये मिड विकेटला. यावेळेला अय्यूब. ताकद भरपूर आहे, परंतु शेवटी अक्षयने तो झेल टिपला आणि अय्यूबचा खेळ इथे संपलाय. आपको लगता नहीं कि ब्रीज का भी वहाँ इफेक्ट रहा था, क्योंकि हवाएं हल्की अभी भी चल रही है. एक लम्हे तो लगा था कि शायद ये गेंद मैदान के बाहर जाए. ऊंचाई ज्यादा थी और क्या गजब का कैच आदरणीय चंद्रकांत पाटील बाउंड्री पर. शिवसेना शाखा प्रमुख खोनी याचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी राजू दादांना विनंती करतोय, राजू दादा चौगुले, की आपण आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करायचं आहे. हवेने तो बॉल आतमध्ये आला, कारण झेंडे विरुद्ध दिशेने फिरतायत, फडकतायत आणि अशा परिस्थितीमध्ये अय्यूबचा फटका इथे फसलाय. चंद्रकांत पाटील शिवसेना शाखा प्रमुख खोनी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. राजूदादा चौगुले यांच्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये त्यांना सन्मानित केलं जात आहे. अमित गायकर यांच्या शुभासे हा सन्मान केला जातोय. नए बैटर कृष्णा पवार बड़े बड़े सिक्सर के लिए जाने जाते हैं. देखिए अब थोड़ा दबाव बढ़ गया है यहाँ पर MUCC उड़ीसा पर, क्योंकि 2 बड़े विकेट गिरे. अय्यूब आलम यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी राजूदादा चौगुले यांना विनंती करेन की आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करायचं आहे. Kunal sir, do you think a lot of responsibility on Munna Sheikh and Krishna Pawar's shoulder? Lot of responsibility depend on this pair like मुन्ना शेख and कृष्णा पवार. जबाबदारी तर आता प्रत्येकाला घ्यावी लागेल. ज्यावेळेला तुम्ही धावा चेस करण्यासाठी उतरलात मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच जबाबदारीने फटका मारलाही होता अय्यूबने, परंतु हवेमुळे तो फटका आतमध्ये आला, क्लिअर करता आलेला नाहीये. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, संधी होती फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची, परंतु ती संधी हुकली आहे फरमानला आणि शेवटी एक धाव इथे कंप्लीट होईल. कृष्णा पवारचं इथे खातं उघडलंय. आगे रखी हुई गेंद थी, ड्राइव भी किया था, लेकिन इस तरह के कैचेस लिए नहीं जाते, हाथों में चिपक जाते, बैठ जाते.
लेकिन ये मौका भी महंगा पड़ सकता है। मुन्ना सेन्सिबल सुरुवातीसाठी मुन्ना जाणला जातो. मुन्ना सुरुवातीला थोडासा हळू खेळतो, परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून ते कलात्मक फटके आणि त्याच्यानंतर ते आक्रमण त्याच्या माध्यमातून केलं जातं. ते कलात्मक फटकेही त्याच्या बॅटमधून येतात. स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह हे सगळे फटके त्याच्या भात्यात आहेत आणि हुक शॉट तर खूपच चांगला मारतो मुन्ना. आता पाहूया या खेळीमध्ये त्याच्या बॅटमधून कोणते कोणते फटके सजवले जातात. शेवटी प्रेशरमध्ये आहे मुन्ना आणि त्याची टीम. MUCC संबलपूर ओडिशा. पायातला बॉल आणि ती मात्र मिस केली लाईन. परफेक्ट यॉर्कर. फरमानने ब्रह्मास्त्र वापरलं. मुन्ना बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का. क्या गजब की गेंद थी फरमान खान की. यही बात कर रहा था, कभी कभी वो रफ्तार में गिरफ्तार करते हैं और कभी कभी धीमी गेंदों से बल्लेबाजों को परेशान करते हैं. परफेक्ट यॉर्कर. महेंद्र पाटील कोनी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. राजू चौगुले यांच्या शुभासे महेंद्र पाटील कोनी यांना येथे सन्मानित केलं जात आहे. बेस्ट बॉल सोफा इन भिवंडी ओलंपिक. परफेक्ट यॉर्कर और ये सेलिब्रेशन देखिए फरमान खान का. नए बैटर, टेनिस क्रिकेट का सबसे खूबसूरत चेहरा, वार गहरा अशरफ खान जा रहे हैं. बाली ट्रॉफी 2023 ओपन इंडिया से मैन ऑफ द सीरीज रहे थे. थोड़ा गर्म पानी में आए हैं क्योंकि 3 विकेटें गिरी है. देखिए पार्टनरशिप का पनपना जरूरी है. जहां तक ताल्लुक है MUCC उड़ीसा का. देखिए फील्डिंग साइड आप 3 मिनट ज्यादा समय लिया है. कप्तान जडेजा इस बात को सुन ले. 25 मिनट में आपको निर्धारित पहले 5 ओवर करने. आमदार साहब के पीए प्रशांत लाड़ी भी हमसे जुड़ चुके हैं. आपका भी स्वागत. इस मर्तबा बल्ले के फेस को खोला. वाइड चॉप स्ट्रोक खेला था. लगभग बैकवर्ड पॉइंट पे पहले बाउंस पे गेंद गई थी. कोई रन नहीं. राजू पाल्डे के पेस को यूटिलाइज करना चाहता वहां पे बल्लेबाज ने. कृष्णा पवार. देखिए दबाव ऐसी चीज है कुणाल सर कि अच्छे अच्छे रति महारथी दबाव में आ जाते हैं. राजू पाल्दी बहुत दूर कर बैठे हैं. अंपायर मुड़े वाइड. डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला कारीचा आधार. 16 पे पहुंचा स्कोर. एक्स्ट्रा रन राजू पालदीकडून. रिदम चांगली आहे बॉलिंग करत असताना, परंतु वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला. वाचण्याचा प्रयत्न होता बॅटरकडून. आपकी बार गेंद को तान दिया आसमान में. मिस टाइम स्ट्रोक है. बढ़िया जज कर रहे हैं. बढ़िया कैच वहां पे पकड़ा है फरमान खान ने. और अब MUCC उड़ीसा के लिए हर जगह फरमान नजर आ रहे हैं. चौथा झटका बसला आता MUCC संबलपूर ओडिशा या टीमला. रिकन मोहंती यांचा संघ आणि आता सध्या आउट होणारा फलंदाज ठरलाय कृष्णा पवार, जो वेगवान फलंदाजीसाठी जाणला जातो. जाऊया समीरकडे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्सवर या ठिकाणी काही सन्मान आपण पार पाडत आहोत. त्या अगोदर जयेश पाटील, अमित साळवे, मंगेश वासंकर, रजनीकांत शिंगारे आणि रणजित पुरोहित या सर्वांना विनंती असेल की प्रथमतः आपण मंचावरती यावं आणि जरूर अन्सारी कलाम हुसेन यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. लकीबाईंच्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करतोय. अन्सारी कलाम हुसेन यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तदनंतर अन्सारी जमाल हुसेन यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अन्सारी जमाल हुसेन आपणही पुढे यावं. नए बैटर आकाश जहांगीर. 70 बिग बैश जब भी होता है ये खिलाड़ी काफी चमकता है, चाहे फिर वो रबर क्रिकेट का हो चाहे टेनिस क्रिकेट का. अन्सारी मैन फ्रॉम घाटकोपर. हालांकि बहुत अच्छे स्ट्रोक्स खेलते हैं. इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत स्ट्रांग है. चेक. आकाश जहांगीर सामना कर रहे हैं राजू पाल्दी का. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. जहांगीर को ऑफ ड्राइव करते हुए कारपेट के जरिए फरमान मौजूद है. फरमान खान लॉन्ग ऑफ पे 1 रन. 17 पे पहुंचा स्कोर. हुसेन यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
खालिद हुसेन यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. लकीबाईंच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. राजू पाल्दी, अशरफ खान के लिए बल्ला फेंक दिया था वाइड गेंद पे, लगा तो मटका नहीं तो झटका, वाइड आती भी तेज करने की कोशिश थी और लाइन में भटके थे वहां पर राजू पाल्दी. जावेद हुसेन यांचाही सन्मान या ठिकाणी केला जात आहे. जावेद हुसेन यांचा सन्मान लकीबाईंच्या शुभ हस्ते आपण करतोय. धन्यवाद. राजू पाल्दी, अशरफ को हल्के हाथों से पुश किया डीप एक्स्ट्रा कवर में, बिल्कुल आंखों के नीचे गेंद के ऊपर आके खेला हुआ स्ट्रोक, 1 रन. तरी इथून सिंगल डबलने एवढा काही फरक पडणार नाहीये बॉलिंग टीमला, कारण एक मोठं टार्गेट आहे. 74 धावा त्यांच्या समोर डिफेंड करण्यासाठी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल अगदी सहज ते देत आहेत. वेलकम मुकेश कोटा, आपलं स्वागत. इस मरतबा वाइड यॉर्कर थी, खोद के निकाला था आकाश जहांगीर ने, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं. बॉलिंग बहुत ही खतरनाक हो रही है, हाथ खोलने की जगह बल्लेबाजों को नहीं मिल रही. आणि आता क्रिकेटमध्ये रेड कॅपचं चलन देखील यायला लागलं असं वाटतंय, कारण दोन्ही बॅटर मैदानामध्ये रेड कॅप्स आहेत. अमित नाईक देखील जास्तीत जास्त रेड कॅप वापरतो. कलर ऑफ पैशन. इस मरतबा लंबा हिट लेना चाहते थे, फिर जड़ में गेंद थी. दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम राजू पाल्दी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग. जाऊया सत्कारासाठी आता समीरकडे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये जयेश पाटील यांचा सन्मान आपण करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी सनी फुटाणकर, मी त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेश पाटील यांचा सन्मान करावा. जयेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय सनी फुटाणकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अमित साळवे यांचाही सन्मान केला जाईल आणि हा सन्मान मुकेश कोटा यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. तीन ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेटें गिरी है 4. देखिए कुणाल सर, यहाँ से अगर बल्लेबाजों ने गेयर नहीं बदला ना तो देर हो जाएंगी. हो, काहीशी तशीच परिस्थिती आहे. ज्यादा समय आप ले रहे हो हितू, क्योंकि 3 मिनट एक्स्ट्रा हो चुके हैं. 25 मिनिट्स. अमित साळवे यांचा सन्मान मुकेश कोटा हे करतायत. चांगला बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला, पकडून टाकलेला ऑफ ब्रेक होतोय लेग कटर डॉट. ये फरमान की खासियत है. देखिए कुणाल सर, 130 135 की स्पीड के बाद अगर 110 की स्पीड में गेंद आए तो बल्लेबाज के लिए दुविधा हो जाती. परत तेच दृश्य, परत एक वेळा जागेवरच ठेवलंय. आपण सोहेलला अशीच बॅटिंग करताना पाहिली होती, सलग ते डॉट बॉल आर्यनचे, आणि आता सध्या तरी अशरफला शांत ठेवलंय. नो डाऊट अशरफ एक मोठा बॅटर आहे, बाली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आणि आता कुठेतरी त्याच्याकडून ती अपेक्षा वाढली आहे. This is the quality bowling from LK Star Rajkot, especially Farman and Paldi. नेक्स्ट बॉल फरमान. हो, परत एक वेळा तसाच फिरवलेला बॉल होता, लेट कट केलाय, गलीमधून काढलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल डबलचा प्रयत्न आता इथे होतोय. 2 धावा मिळतील अशरफच्या खात्यात. अब जाकर अशरफ खान ने आईना नहीं बदला है, अपने आप को बदला है. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. श्री संदीप भगत साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बजरंग दल कोकण प्रांत संयोजक आदरणीय श्री संदीप भगत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सोबतीला जयवंत कोटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. कांबे ग्रामपंचायती सदस्य, आपले मनपूर्वक स्वागत. पैरों के सामने टर्न कर दिया डीपी स्क्वायर लेग पे. अब जाकर कुणाल सर ऐसा हुआ है कि अशरफ खान ने आईना नहीं बदला, अपने आप को बदला. वरना पहली 2 गेंदों पे ऐसा था कि अशरफ खान ने आईने को लकड़ी की फ्रेम से सोने के फ्रेम में लगाया था. 22 धावा, 74चं लक्ष्य आहे. 22च धावा स्कोर बोर्डवर आहेत.
अजूनही 52 रनची आवश्यकता आहे. अभी तक वो भी नहीं बने जो एजाज कुरैशी ने बनाए. एक्झॅक्ट 38 रन. बॅटचा स्विंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मध्ये बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनला. धावा मिळतात 4. येतोय चौकार. देर से जागे हैं बल्लेबाज कृष्णा. आकाश जहांगीर कमाल का स्ट्रोक खेला था. स्लॉग स्वीप था, घुटना टेक और चौका देख. कनेक्ट बहुत अच्छा किया था. गैप को बहुत ही खूबसूरती के साथ ढूंढा. 4 रन. मच नीडेड बाउंड्री. लास्ट बॉल. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. डीप मध्ये कव्हर्स आहे. 1 रन तिथे मिळेल. 23 मिनिट्स आपने लिए 4 ओव्हर के लिए. आणि आता जाऊया लगेच परत एक वेळा आमच्या मुख्य व्यासपीठावर समीर ठाकरे यांच्याकडे. धन्यवाद कुणाल दाते सर. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. तर मंगेश वाशंकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मुकेश कोटा यांच्या शुभासे सन्मान इथे आपण पार पाडणार आहोत. मुकेश कोटा, मंगेश वाशंकर यांना आपण सन्मानित करावं. मंगेश वाशंकर त्याचबरोबर रजनीकांत शिंगारे त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. गेंदबाजी में इस वक्त राइट आर्म राउंड स्टंप में सारे भारतवर्ष में सबसे अच्छे गेंदबाज राजू मुखिया. राजू मुखिया इस मर्तबा स्लॉग स्वीप किया है. पीछे खिलाड़ी हैं और चलता कर दिया वहां पर आकाश जहांगीर को डीप मिड विकेट पे. बढ़िया कैच. यानंतर आपण पुढील सन्मान येथे करत आहोत. कहीं भी लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है. देवेंद्र केंगले यांना विनंती असेल की आपण मंचावर यावं. MUCC उड़ीसा संबलपुर को बैकफुट पे धकेल दिया है टीम LK स्टार राजकोट ने. कप्तानी रजनीकांत शिंगारे त्याचबरोबर रणजित पुरोहित. दीनू कामले इंपैक्ट प्लेयर आ चुके हैं. यस. मुकेश कोटा यांच्या शुभासे आपण सन्मान करतोय. हालांकि दीनू कामले बहुत अच्छे टच में इस सीजन में, लेकिन देखना है दबाव काफी बढ़ गया है. राजू मुखिया पहले ISPL में भावेश पवार के साथ सेम विकेट थे. 11-11 विकेटें ली थी उन्होंने. देखिए राइट आर्म राउंडी विकेट गेंदबाजी में अगर राजू मुखिया के बाद कोई उभर रहा है तो वो है योगेश वालेकर. राजू मुखिया सामना करेंगे दीनू कामले. आते ही स्विंग करना चाहते थे. ऑफ कटर थी, समझ ही नहीं पाए. बीट किया ऑफ स्टंप के बाद. कठीण चालली आता फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये. 74 धावांचं लक्ष्य कठीण होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या साईडला MUCC संबलपूर ओडिशाला. दबाव सातत्याने बनवलाय LK स्टार राजकोट गुजरातने. लखनभाई सोनैया यांची टीम. बुझी बुझी सी बल्लेबाजी है. फिर स्विंग करना चाहते थे, फिर बीट किया. ढूंढते रह जाओगे. एक बॉल बाहेर, एक बॉल आतमध्ये. आता दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता इथे दाखवत असताना राजू मुखिया आपल्याला पाहायला मिळतोय. परेशान है बल्लेबाज. जाए तो जाए कहां. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है. पीछे फील्डर है, मस्तक पे दस्तक. 6 रन. आता या षटकाराने एक नव संजीवनी दिली आहे. 41 रन पाहिजेत आता सामना जिंकण्यासाठी. 41 रन रिक्वायर्ड फ्रॉम 8. 8 गेंदे 41 रन. इसका मतलब है 7 सिक्सर लगाने होंगे. लगभग मिशन इम्पॉसिबल. बॉलिंग बहुत ही जबरदस्त रही है LK स्टार राजकोट की. चाहे फिर पालदी हो, चाहे फरमान खान हो, चाहे मुखिया हो. ये वो गेंदबाज हैं जिनकी गेंदें दिख तो नहीं रही है, गेंदबाजी दिमक की तरह है.
अंदर से खोखला किया है उड़ीसा की बल्लेबाजी को। सुई चीट करने की कोशिश, पीछे खिलाड़ी और दीनू कामले भी आउट होकर चले गए। एक तरफा मुकाबला चल रहा है। दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। इश्क एक तरफ हो तो सजा देता है और जब दोनों तरफ हो तो मजा देता है। कभी सुनील है हमारे बाईं ओर, जबरदस्त शायर है। चेक. आदरणीय रणजित पुरोहित यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मुकेश कोटा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. रणजित पुरोहित यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. कवि सुनील बहुत मशहूर पर्सनालिटी भादोड़ की। राजू मुखिया नए बैटर, टेल बैटिंग शुरू हुई है। रोहित आए बल्लेबाजी को। केजू सावला यांना देखील सन्मानित केलं जाईल मुकेश कोटांच्या शुभ हस्ते. मुखिया आते ही सुई जीत की कोशिश। बल्लेबाज भी परेशान है। घी ना सीधी उंगली से निकल रहा है ना टेढ़ी। 5 ओवर के लिए समय ज्यादा लिया गया है। अंपायर एक खिलाड़ी सर्कल में और आएगा। ऑन फील्ड अंपायर। चेक. दरम्यान या ठिकाणी एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्री संदीप भगत साहेब, बजरंग दलाची भरपूर मोठी जबाबदारी अनेक वर्षांपासून ज्यांच्या खांद्यांवरती आहे आणि कांबेचे श्री संदीप भगत साहेब भिवंडी ऑलिम्पिकला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. मी रवी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप भगत यांचा सन्मान करायचा आहे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये हा सन्मान आपण करत आहोत. शाही सन्मान श्री संदीप भगत यांचा आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यांच्या मातोश्री खरतर ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अमित गायकर आणि रवी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. देवेंद्र कंगवे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संदीप पुटाणकर यांच्या शुभ हस्ते आपण देवेंद्र कंगवे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. खेल की शुरुआत करना है प्लीज. इमादिलू, इमादने देखील पहिला बॉल फिरवला. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आता औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. 33 लॉस ऑफ 6 विकेट. फर्स्ट बॉल डॉट. जिद्दी क्रिकेट नहीं हुआ है यहाँ पर। लगभग बल्लेबाजों ने घुटने टेक दिए। फर्स्ट डॉट. 5 बॉलचा आता खेळ. ती औपचारिकता शिल्लक आहे. ओ यावेळेला बैठक. बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर साठी. बड़ी देर की मेहरबा आते आते। हालांकि अच्छा शॉट खेला है वहां पर अशरफ खान ने. 4 गेंदे 35. 4 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. अशरफ परत एक वेळा तयार. ओ फुलर लेनचा बॉल मिस केली लाईन. अशरफ स्वतःवर नाराज आहे, हताश आहे, निराश आहे. हा डॉट बॉल. हालांकि फुल टॉस गेंद थी और उसका फायदा नहीं उठा पाए थे अशरफ खान. अंतिम टप्प्यामध्ये आता हा सामना. इमादिलू फ्लाइट दिली आणि बॉलही फिरवलाय. मिड ऑफ आतमध्ये झेल होण्याची शक्यता. हा झेल पकडलाय फलंदाज बाद.
आता एकदम सोपा सामना आहे टीम LK स्टार साठी. हा सामना खिशात आहे पूर्णपणे त्या टीमच्या. बॅटिंग लाजवाब केली, बॉलिंग मध्ये देखील चांगला प्रयत्न. 1 बॉल आणि 34 धावा करायचे आहेत. पहिला सामना आता इथे जिंकलाय LK स्टार राजकोटने. आणि आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळणार आहोत या मॅचच्या. जाऊया सिद्दीक भाबे आणि त्याचबरोबर रेश्मा मयेकर को-अँकर यांच्याकडे, परंतु जाऊया त्याच्या अगोदर काही सन्मान असतील तर आमच्या मुख्य व्यासपीठावर समीर ठाकरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय आदरणीय शिवाजी